नमस्कार मंडळी, मी क्षितिजा आणि क्षितिजाज ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत किल्ले जंजिरा पाहण्यासाठी। बघूया, लगेच तयार होऊ आणि जाऊ। हा माझा लहान भाऊ आयुष सामान गाडीत ठेवतो। आधी आम्ही माझ्या मावशीकडे जाणार आहोत, तिथून मग सगळे एकत्र निघू। ठरल्याप्रमाणे 2 इको केल्या होत्या, ही पहिली व ही दुसरी। काही वेळाने आम्ही एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो। मग काशीद बीचला पोहोचलो। काशीद बीच जवळ थोडा नाश्ता केला आणि मग किल्ला पाहण्यासाठी निघालो। इथे होडीत बसण्यासाठी खूप मोठी लाईन होती आणि आम्ही सगळ्यात शेवटी होतो, म्हणून आम्ही बाबांना व मामांना तिकीट काढायला पाठवलं व बाकीची लाईनमध्ये उभी राहिलो। किल्ल्याजवळ पोहोचलो तरीही आम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली। A few moments later. शेवटी आम्ही बराच वेळ वाट पाहून आत आलोच। थंडावा आहे, गेट बंद केला पण नुसतं फरक गेला लागते। आणि आम्ही आलो आणि तिथं गेट बंद झालाय। ही जी मोठी तोफ तुम्हाला दिसते ती पंचधातूंनी बनलेली आहे, अर्थात या तोफेला बनवायला 5 धातूंचा वापर केला आहे। ही तोफ एवढ्या गरम वातावरणात सुद्धा थंडच आहे, ही एक तोफेची विशेषता आहे। पंचधातूवाली तोफ बघितली आणि त्यानंतर त्या 2 तोफा ज्या त्यांनी लहान तोफांबद्दल सांगितलं होतं त्या। आता आपण वर जातोय
वरचा व्ह्यू खूप छान असणार आहे असं मला वाटतं. इथूनच खूप छान दिसतं सगळं. वर किती चांगलं दिसणार आहे. लेट्स सी. तिथे जो आपल्याला किल्ला दिसतोय तो आहे पद्मदुर्ग. हा किल्ला शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराजांनी एका रात्रीत बांधून घेतला. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. इथे आणखी एक दरवाजा सुद्धा आहे जो सध्या बंद आहे. चला तेही दाखवते. आता आपण आलो जंजिरा किल्ल्यावरील गोड्या पाण्याच्या तळावर. एवढ्या खाऱ्या पाण्याच्या समुद्रातील या किल्ल्यात गोड्या पाण्याचा तलाव आहे हे अर्थात आश्चर्यकारी गोष्ट आहे. आता किल्ल्यावरील सर्वात उंच भागाकडे आपण वळत आहोत. इथून पूर्ण किल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. मग आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि परतीच निघालो.
परत आल्यावर आम्ही आधी जेवून घेतलं, सुरमई व पापलेटचा आस्वाद घेतला. मग आम्ही विचार केला, चला येथील बीचवर सुद्धा मजा करू. संध्याकाळी बीचवर आम्ही खूप मस्ती केली. अशा प्रकारे आम्ही सहकुटुंब एन्जॉय केलं आणि मग परतीच निघालो. तुम्ही कुठे चाललाय? व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.